तिचे पवित्र पाणी ओटी अभंग संताचे आणि हिचा मुची वाणी. इथे जोडला मंत्र एकच माणूस माणूस जोडा. भाग्यवंता न पुण्यवंत हा अमुचा मराठवाडा. अहो माझा मराठवाडा भाग्यवंत आहे, माझा मराठवाडा पुण्यवंत आहे. आणि आपल्याला मराठवाडा जन्म मिळाला, आपण सगळ्यासोबत चांगलं वागलं पाहिजे हे मला सांगायचंय. पण आजकालचा माणूस महाराज, माणसामध्ये माणूस राहिलाच नाहीये. माणूस असा वागतोय की आपल्यापेक्षा पशु पक्षी तरी बरं वागतात एवढा माणूस वागतोय. माणूस वागताना कसा करतोय, दुसऱ्याचं नुकसान झालं पाहिजे एवढं फक्त माणसाच्या मनामध्ये, बाकी काहीच नाही. फक्त दुसऱ्याचं नुकसान झालं पाहिजे असं माणूस मनामध्ये धरून चालतोय. मग इकडे आपलं सगळं का जुळलं, पण त्याचं आपण ते नुकसान केलेलं पाहिजे असा माणूस वागतोय का. आमच्या इकडला महाराज एक पप्या दादा, मी घरी होतो आणि घरी असताना आमचा पप्या दादा सकाळीच माझ्या घरी सकाळी पप्या दादा घरी आला. मी तर म्हणलं एवढं सकाळी कसं काय, जोरात आडायला लागला. महाराज ओ महाराजा, हो खतरनाक दिसायला. म्हणलं कोण आहे बाबा, आळडत होती महाराज घरी. आळडत आला की मग आईने उठवलं, म्हणजे कोणतरी आलंय तुला बोलवायला. मी बाहेर गेलो, महाराज बघितलं आमचा पप्या दादा. म्हणलं काय झालं पप्या दादा. पप्या दादाकडे बघितलं, पप्या दादाचं तोंड असं येऊ दिसलं. बाबा मी म्हणलं पप्या दादा नेमकं झालं तरी काय. पप्या दादा म्हणतात काय सांग महाराज. अरे काहीतरी सांग म्हणलं, आता एवढं लांब पळत आलास काहीतरी सांग की. तर काय सांगाव महाराज, लय अवघड झालं. मी म्हणलं अवघड झालं म्हणल्यास कोणतरी भावकीतलं गेलं. म्हणलं काय झालं. काय नाही म्हणलं, ते आपल्या साईडचे तात्यारावांना. म्हणलं हो काय झालं त्यांना. काल चांगली होती की. अगं चांगली होती रे म्हणलं. म्हणलं मग काय झालं तुला बारीक तोंड कराय. त्यानं बोर पाडलाय म्हणलं. बोर. मी म्हणलं त्यानं बोर पाडलाय तुला काय अडचण नाही. अरे काय सांगू म्हणलं, लयच पाणी लागलं रे म्हणलं, लयच पाणी लागलं, नुसतं पाणीच पाणी झालंय म्हणलं. मी म्हणलं अरे पप्पा दादा त्यानं बोर पाडला, त्यांच्या शेतात पाडला, त्यांना पाणी लागलं, तुला नाराज व्हायला नेमकं झालं काय. आजकालची माणसं बघा ना महाराज, झालं नेमकं काय म्हणलं. तर महाराज काय आपल्याला बोर घ्यायचं. म्हणलं बोर घ्यायचं तर माझ्याकडे काय आलास, मी काय बोर मशीन चालवतोय म्हणलं, तिकडे जाईल बोर घे. नाही तुम्ही शेतात चला. म्हणजे शेतात चला कशाला, आपल्या शेतात बोर घ्यायचं तुम्ही पाणी सांगा. मी म्हणलं हो पप्पा दादा मला काय पाणी सांगता येत नाही, दुसरं कोणाला तरी सोबत नाही पाणी बघन बोर पाडणार काय करायचं तर कर, माझ्याकडे डबल येऊ बी नको. नाही म्हणला दररोज एक गाव झोडतो तुला पाणी सांगता येत नाही, मला माहिती तुला काय काय सांगता येते. म्हणलं बाबू लय खतरनाक महाराज पप्पा दादा, नादच नाही करायचं त्याचा. नेलं महाराज मला उन्हाच्या पाऱ्यात शेतामध्ये. म्हणलं चल बा काय 7:30 मागे लागली. म्हणलं सकाळीच नेलं शेतामध्ये. जसं शेतामध्ये नेलं म्हणला सांग पाणी. म्हणलं सांग पाणी असं कसं सांगा, मला सांगता येत नाही म्हणलं. कोणाला तरी बरोबर बघ, आपल्याला पाणी गिरी काय सांगता येत नाही असं म्हणल्याच्या नंतर महाराज त्यानं काय केलं, असं पाणी बघण्यासाठी त्यानं अशा 500 नोटा काढल्या. त्या नोटा मी बघितल्या, मला सगळीकडे पाणीच पाणी दिसायला लागलं. इकडे बघितलं तरी पाणी, तिकडे बघितलं तरी पाणी, सगळीकडे मला पाणीच पाणी दिसायला लागलं. मी म्हणलं बाबा दादा नारळ एका मिनिटात नारळ हाजीर, तवा एका मिनिटात हाजीर. चाचा लय पप्पा दादा फास्ट होता. लगेच मला सागराचं झाड कुठं आहे मला तो तिथे बघितलं महाराज. मला काही येत नव्हतं, पण उगा असं बघितलं ह्याचं त्याचं. नारळ घेतलं, पालती त्याच्या तळ्यावरती ठेवलं आणि जसं बघितलं महाराज फिरत. नारळ काय फिरत झालं, काही झालं महाराज, नारळ फिरवणच झालं. असं ते कोणाला काही येत असतं, सगळ्याला जर सगळंच आलं असतं तर सगळ्याला सगळंच केलं असतं. नारळ काय फिरवणार. मी म्हणलं बाबा मी नजर सगळी त्या पैशावरती तुम्ही 500 म्हणलं 500 जाते का 4-5 तर असतील. मी म्हणलं काय करावं आता, नारळ काय फिरवणार महाराज. मी काय केलं, नारळ फिरवणार मीच फिरलो मला नारळ फिरवलं. लय पाणी ना म्हणलं इथं बाबा म्हणलं लयच पाणी म्हणलं, तू टेन्शन घेऊ नको म्हणलं, इथं बोर घेत म्हणलं. आता फिरलो महाराज कसं की मग त्याने बोर घ्यायला म्हणलं पुरं पाणी का. म्हणलं लय पाणी म्हणलं, तू टेन्शन घेऊ नको म्हणलं. मशीन बोलू म्हणलं की मला म्हणलं तू इथंच थांबायचं पाणी लागू. म्हणलं बाबू आता जर ह्याच्यात पाणी नाही लागलं आपल्याला बोर मध्ये घालून सांगते आपलं काय खरं नाही. मी म्हणलं आता काहीतरी युक्ती तर सुचवा लागेल. ती दक्षिणा घेतली खिशात ठेवली. म्हणलं जाऊ दे तिथं आलं. आता पुन्हा बघितलं इथं लय पाणी. म्हणलं मला पाणी लागूस तर तू इथं थांबायचं. म्हणलं हो पप्पा दादा पाणी लागूस तर थांबायचं. म्हणलं मला किती फुटावं पाणी लागलं. आणि लक्षात घ्या मला पाणी लागू दे मला दुसरीकडे, पण पाणी आपल्याला कमी लागलं तरी चालेल म्हणलं. पण आपल्याला आता तात्यारावांना पॉईंट नेमका हाणायचा. म्हणलं हे पण सगळं आहे वय
म्हणजे आपल्या बोरला पाणी नाही लागलं तरी पण त्याच्या बोरचं पाणी गेलं पाहिजे. म्हणलं मग तातेरावांनाचा पॉइंट हाणायचा. म्हणलं मला काय कळत नव्हतं पण उग ते नाही तर म्हणावं लागलं त्याला त्याला म्हणलं तातेरावांनाचा पॉइंट हाणायचा म्हणल्यास उग काय कळत होते. इकडे एकदा बघायचं इकडे एकदा बघायचं जसं बघून मग त्याला म्हणलं हो तातेरावांनाचा पॉइंट हाणायचा म्हणल्यास कमीत कमी 2500 फूट बोल खाली घालावं लागल. तसं म्हणलं की माझ्या टुकुमकुस बघायला लागले ते. मी म्हणलं जमलं आता काही बोल घेत आपली दक्षिणा काय जात नाही. चला म्हणलं जमलं. पण महाराज ते कशाचा पप्प्या दादा म्हणजे काय आमचा साधा होय. पप्प्या दादा बाबा बाबा लय खतरनाक. पप्प्या दादा लय खतरनाक महाराज. 2500 म्हणले की मला म्हणला महाराज 2500 घ्यायचा म्हणल्यास कमीत कमी 5 लाख तर लागतील. म्हणलं बघ मग घ्यायचा का नाही तर म्हणलं असं मनातल्या मनात चालू केलं. मी बारीक काना ऐकलं म्हणला यावर्षी कापसाची 1.5 लाख ऊसाचे कशी बी 2.5 होते. म्हणला किती झाली 2.5 आणि 1.5 4 इकडून तिकडून म्हणला बायकोचं सोनं ओढवून हे होऊन 50,000 तर येतात कशी बी. आणि 50,000 म्हणला आपण कनेरवाडीच्या मिळून इकडून आणू म्हणला ते आपल्याला साडूच्या परस्पर देते. मला काय टेन्शन नाही. जमत आहे की मला माझ्या हाता पाहिजे लागली. म्हणलं बाबा बाबा आता काय आपलं खरं नाही. हे ना बोर घेतला ना पाणी नाही लागलं तर आपलं काय खरंच नाही. बोर मध्ये घालणं सांगते म्हणलं आपलं काय खरं नाही. म्हणलं आता मला एका मिनिटात बोरची मशीन आली पण जशी बोरची मशीन आली तशी मला सांगा कुठं लावायचं. म्हणलं लाव बाबा तिथं लाव. म्हणल्या महाराज तिला लावला. जसा तिथं बोर लावला महाराज तसं ते बोर पाडायला चालू झालं. मी म्हणलं आता आपलं काय खरं नाही काय खरं नाही. महाराज बोर पाडायचा धब बोर पाडायला लागले. आमच्या घरात महाराज सांगितलं कसं वाचतंय तर बोर पाडायला लागलं महाराज. तसं लागल्याच्या नंतर सगळा फुफुटाच महाराज 1000 फूट घातला. सगळा फुफुटा सगळा खेकाना माझ्या सगळं काळजात धगधगच व्हायला लागलं. म्हणलं आपलं काय खरं नाही. खरंच हो चाचा खरंच खोटं बोल ना कायच खरं नाही म्हणलं आपलं आता आपल्याला लय हानते बा. म्हणलं हे काय खरं नाही म्हणलं आपल्याला काहीतरी युक्ती काढावं लागते. मला 1,500 फूट गेला. कशाचा काय निसता खेकाना निसता फुफुटा सगळा धुळ मारा. सगळी 2,000 गेला. माझ्यासोबत एक साईडला आणलं होतं म्हणून बरं झालं. मी त्याला म्हणलं दादा काय बी म्हण पण मला घरी नेऊन सोड. ती तिकडे गेलतो. त्याला म्हणलं जा पोरला पाणी लागला असेल म्हणलं माती बोलली येईल का नाही बघा. ते माझ्या साईडचं जायलाच गेलतो ना बघा म्हणलं तिकडे माती येईल का नाही. ते गेलं ते जसं गेलं मला तसं मी साईड केला. म्हणलं चल मला गावात नेऊन सोड. ते मला हा आपण नसते सोड. म्हणलं बाबू आपण काय खरं नाही रे बा. म्हणलं आता कशाला आलो असलो बा म्हणलं इथं. त्याला मी 1000 रुपये देतो म्हणलं. ते म्हणलं हो म्हणलं चला जमलं. त्याला महाराज गाडी घेतली घरी आणून सोडलं. बरे घरी येऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी आमचा पप्प्या दादा बाबू आमचा पप्प्या दादा घरी आला की काय म्हणायला लागला. पप्पा तुम्ही बघितलं. म्हणलं कोण आहे बा. दिसता मला आवाज यायला महाराज बाबू महाराज. म्हणलं काय झालं की बा आता काय दिसाना सगळा फुफुटा. पप्प्या दादा तर काय दिसाना फक्त माणूस शरीराला दिसाना. त्याचं तोड दिसाना सगळं खेकाण्याने भरलेला. सगळे केस पांढरे कपडे पांढरे सगळं पांढरच. दीड घरी महाराज अरे बाबू. मी झोपलेलो मी बघितलं. अरे म्हणलं हे आलो आपलं काय खरं नाही. मी बघितलं पण तरी पावरी घेऊन डबल झोपलो. म्हणलं आलं तरी गप वापस जाईन. ते काय काय बाजाच्या उशापाशी घेऊन बसले की महाराज उठकी र कसा झोपलास र. अरे तुला दुसऱ्याचं वाटोळ करून कशी झोप येईल र. उठकी र महाराज उठकी. अरे तुझा सत्यानाश होईल म्हणला. तुझा सगळा सत्यानाश होईल. मी म्हणलं हो पप्पा दादा माझा होईल तर होईल पण माझ्या हातात तुझा आजच झाला का नाही. विठ्ठल मला सांगायचंय महाराज पप्प्या दादाच्या मनामध्ये वाईट विचार आला. दुसऱ्याचं वाईट करायचं असतं त्यानं मनामध्ये आणलं तर त्याचं वाईट झालं का नाही. तसं आपण जीवन जगत असताना कधीच दुसऱ्याचा वाईट करण्याचा प्रयत्न करू नका. वाईट करण्याचा प्रयत्न केला तर आपलं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल